रुपाली, अहो ठरलं होतं त्याप्रमाणे ते खेळ काय ते आले हा. अपर्णा आणि भाऊजी तुमच्या अंगठ्या द्या इकडे. आणि अपर्णा जोडवी पण लागतील. आता मी हे ना पाण्यात टाकणार आहे. आणि तुम्ही दोघांनी पटकन पकडायचं. ज्याला जास्त सापडणार ना त्याचं घरात वर्चस्व जास्त. कळलं? भाऊजी जास्तीत जास्त निघायला पाहिजे. तर रेडी? पकडा पकडा पकडा. भाऊजी बघा. परत एकदा. भाऊजी आता तुम्हाला निघाले पाहिजे तर जास्त. पकडा. पापा तुझा जिंकायचं आहे. आता भाऊजी तुम्ही हातात सुपारी पकडायची. आपण तू दोन हातात पकडायची. भाऊजी तुम्ही दोन बोटाच्या चिमटीमध्ये पकडायची. आपण तू दोन्ही हाताने सोडवायची. भाऊजी तुम्ही एकाच हाताने सोडवायची. पहिल्यांदा आपण भाऊजी. अपर्णा आता तू. भाऊजी आता घट्ट पकडा. आता ना हळकून सोडवायचे भाऊजी. तुम्ही एका हाताने सोडवायचं. आपण तो दोन्ही हाताने सोडवायचं. दीपक मोना मंडोळ्या सोडून घ्या म्हणजे आंघोळ घालायला.
बापू झाले का घालायची का अंघोळ? घाला आंघोळ. मा बाबा यायच्या आत सांगा, काही राहिलं नाही ना? अरे अमोल, सगळे विधी केले आपण. हा पण रुपाली ताई, अहो अजून जागरण गोंधळ राहिलेला आहे ना. हे काय असतं? अरे अमोल, लग्नानंतर कुलदेवतेचा धावा करायचा असतो, त्याला जागरण गोंधळ म्हणतात. विनायकराव, अमोलला बरं वाटलं तर आपण जागरण गोंधळ घालू असं म्हटलं होतं ना देवीला. हो हो, उगाच देवीला आस लागून ठेवायला नको. अहो मग घालूया की आपण जागरण गोंधळ. म्हणजे दीदीचा आणि दाजींच्या लग्नाचा गोंधळ आणि आमचे भांजे बरं झाल्याचा गोंधळ एकत्रच पार पडेल ना. हा हे बघा, आता ठरलंच आहे तर लागू तयारी. हा हो, तुम्ही खूप केली तयारी. आता जागरण गोंधळाची तयारी आम्ही दोघं करणार. अरे वा वा विनू बाबा, अहो तर लय भारी झालं की. चला उठा उठा, लवकर कामाला लागा दोघं पण. उठा उठा. चला. म्हणजे बरोबर आहे दीप्या, तुला आरामशीर बसता येईल ना. नाही नाही बापू, अहो यांना पण घ्या कामाला, आता माझी कामं वाढून ठेवतील. काय तू पण ना. बरं चला, देवाचं काम आहे, काही चूक व्हायला नको. आपण सगळी तयारी करू या ठिकाणी. हो चला. बाबा थांबा, आधी आपण घरातल्या देवाचं दर्शन घेऊया, कारण त्यांनी मला खूप मदत केली आहे ना. फॉलो मी. नको करू सखी असा साजिरा शिंगार, नको करू सखी असा. काय चाललंय? काय चाललंय? काय केस केस पुसत होतो. हे घरच्यांना कळतं का किती भिजवून ठेवले? एक मिनिट, आपल्याला जे जमत नाही ना ते करूच नाही माणसाने. तेच म्हणत होतो घरच्यांना, मी एवढं भिजवायचं असतं का? तुला 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 खोटं बोलता येत नाही. कशाला बोलतोयस अर्जुन? बरं त्या व्यक्ती समोर बोलतोय जिला तुझ्यातल्या सगळ्या खोड्या माहिती आहेत. हा म्हणजे ते बघत होतो तुझ्याकडं. काय तुझ्याकडं म्हटलं बघत होतो केस. बरं ठीक आहे, म्हणजे बघत होता ते ठीक आहे, पण तू असं उघड का नाही बघत? तसं नसतं, तसं असतं. आज डायरेक्ट नाही म्हणजे पोरांचं वेगळं असतं आमचं, असं डायरेक्ट असतं. तुझ्या पोरांचं काय असं वेगळं असतं मला सांग, मला कळू देत आज. अगं समजा एखादी पोरगी आपल्याला आवडती, ती अशी मस्त आंघोळ करून बाहेर आली आहे, केस ओलेत, तर तिच्याकडे असं चोरून कसं असतं ते डायरेक्ट नसतं. मग ते डायरेक्ट बघून ती ब्युटीच डिस्टर्ब होते ना, डॅमेज होतं ते. अगं खरं ते असतं पोरांचं, तुला नाही कळणार ते.
असतं ते. तू कशाला विश्वास ठेवशील ना माझ्यावर? नाहीतरी ते तू काय कोणाचा विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. एकाच पोरीवर दोनदा लग्न केलेलं मूर्ख माणूस आहे. हा? मोठ्याने आणि स्पष्ट बोल. मोठ्याने आणि स्पष्टच सांगतोय, एकाच पोरी बरोबर 2 वेळा लग्न केलेला मूर्ख माणूस आहे मी. दुसरा कोण असता ना, दुसरी एखादी बघितली तरी असती, मी तिच्या बरोबर लग्न केले. मूर्ख. मूर्ख तू नाही, मूर्ख मी आहे. मी दुसऱ्यांदा परत त्याच ठोंब्या बरोबर लग्न केलंय. मूर्ख मी आहे, तू नाही. ठोंब्या? मी ठोंब्या? हो. पण आपे, तुला माहितीये का, ह्या जगात मीच तोय जो तुला समजू शकतो. दुसऱ्या कोणाचं काम नव्हतं ते, कळलं का? एवढी वाईट आहे मी? नाही. आंबट, गोड, कडू, खारट सगळं पचवायला माणूस पण खमक्या पाहिजे ना. आणि त्यात तू म्हणजे एकदम तिखट जाळ है ना. आणि एक सांगू कप्पे, मला सांभाळणं पण दुसरं कोणाचं काम नव्हतं. का विचार? का? कारण ह्या जगात दुसऱ्या कोणावर जीव लावता आलाच नसता. माझ्याला तर गोड बोलणं छान, मस्त जमलंय तुला. ओय गोड, अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे खरं बोललं तरी ऐकायचं नाही, मजा घेतली तरी ऐकायचं नाही. कसं करावं माणसाने? तसं नाही. तुला एक सांगू का अर्जुन, हे बघ, तू लग्नाच्या आधी पण ढ होतास, तू अजूनही ढ आहेस, आणि तू इथून पुढे पण असाच ढ राहणार आहेस या बाबतीत. सिंपल कॅल्क्युलेशन. ऐक ना, सिंपल कॅल्क्युलेशन मी तुला सांगते नंतर. आता मला खाली जायचं. खाली जायचंय. खाली जायचं, पण एक वचन देऊन जायचं, आयुष्यभर माझ्यावर असं जीव लावशील. दिलं वचन. सोड आता. हे सोड आता. अजून एक राहिले ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू तरी म्हण की ग. एकदम म्हणायचं नाही आय लव्ह यू राव. काय झालं असतं? अर्जुन, आय लव्ह यू टू. आधीच कट्यार त्यात जीव घे निधार, नको करू सखिया साजीरा. आज अमोल सोबत आहे म्हणून घरात आनंद आहे, आणि याचं कारण फक्त देवाची कृपा आहे असं वाटतं मला या ठिकाणी. स्वप्नील सर, अहो पांडुरंग पाठीशी असेल ना तर कुठल्या बी अडचणींचा सामना करू शकतो आपण. हो टिपे बाबा, महारी बाबाच्या लग्नाची पोत दे ना. ठीक आहे. देव बाप्पा, मी तुझ्यामुळे बरा झालोय, कारण तू माझं सगळं ऐकलंस ना, त्यासाठी थँक्यू. आता तू असंच माझं नेहमी ऐकत राहा, म्हणजे माझी फॅमिली कायम आनंदी राहील. काय छोटे सरकार, अहो देव फक्त तुमचा ऐकत राहिला तर पूर्ण जगाकडे लक्ष कसं देईल? मोमा, अगं मी त्याला सांगेल की पूर्ण जगाला आनंदी ठेव, मग त्याला कुणाकडे लक्ष द्यायची गरज नाही पडणार. बरोबर ना? बरोबर. भांजे, देव बाप्पाकडे बाकी काय मागायचं असेल तर मागून घ्या. देव बाप्पा, फक्त माझ्या माँ-बापाचं असंच एकमेकावर प्रेम असू दे, बाकी काहीही नको मला. नारळ झाले, फुलं झाली, सुपाऱ्या आहेत, हळद, चौरंग पाट झालंय. काय राहिलं का विनायकराव? पानं राहिली बापू बा. हा, पानं मगाशीच मोना आणायला गेली. मोना, खाऊची पानं आण. हा आली, ही ठेवा इथं. विनायकराव, आज मनापासून
काय बी मागा देवीला तुम्ही, मिळणार म्हणजे मिळणारच. बापू मला सांगा, जर आपण असा कार्यक्रम केला तरच देवी आपला ऐकते का? रामोल बाळा, आज ना आपण देवीचा जागर करणार आणि त्यामध्ये देवीचा धावा करत असतो. पण देवीनं आपलं ऐकण्यासाठी कार्यक्रम करायची गरज नाही. त्यासाठी मनात शुद्ध भावना असली ना की झालं. आता बघ, म्हणजे तुझ्या तब्येतीसाठी आम्ही जागरणाचा नवस बोलला का नाही, देवीनं आमच्यावर विश्वास ठेवला आणि तुला माघारी पाठवलं का नाही. तसंच मनापासून श्रद्धा असली ना की देवी देतीच. हो, म्हणजे देवी माता आपल्या मुलांवर विश्वास ठेवते, हो ना? आणि तिला हे पण वाटतं की आपली सगळी मुलं चांगली असावी. हा काढा पटकन पिऊन घे. मोठी मा, काढ नको ना. आधीच माझ्यातून गोळ्या खाऊन खाऊन कडू झालंय. हा रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा काढा आहे. थोडा कडू आहे, पण याने तू वेळी आधी बरा होशील की नाही. मोठी मा, अगदी बारच आहे. हे बघ. अरे असं नाही करायचं. बस खाली बरं. असं नाही करायचं बाळा. घे काढा घे. अमोल, जोपर्यंत तुझी जखम भरून येत नाही ना, तोपर्यंत रोज तुला मी हा काढा देणार आहे. त्यामुळे आता काही कारण न सांगता हा प्यावा लागणार. हे घे. ठीक आहे. मोठी मा, खूप कडू आहे. अमोल, अमोल, पेतो पेतो पेतो. मोठी मा, खूप कडू होता. बाई, मी कधीच असला कडू कडा पिला नसता. छोटे सरकार, अहो तुम्हाला मानलं पाहिजे. हा मोबा, अगं मी सिम्बा आहे, सिम्बा. आणि आज मी खूप भारी गोष्टी करणार आहे. अमोल, नक्की काय डोक्यात तुझ्या? बापू, हे सिक्रेट आहे. बघा जाती, तुम्ही मला काहीतरी काम सांगा. अमोल, अरे सगळं काम बापू आणि आजोबा करणार आहेत असं त्यांनीच बजावलंय आम्हाला. काय? त्यात मी काय करायचं? तू फक्त आराम करायचा. काय? मोठी मा, अगं मला आराम करून करून मी बोर झालो. छोटे सरकार, अहो हे दिवस परत येत नाहीत. तुम्ही लहान आहात तोवर आराम करा. अहो नंतर आहेच की काम करायचं. रामोल, आम्ही सगळी तयारी करतो बघ. तू काय काळजी करू नकोस. तू संध्याकाळी फक्त जागराची मजा घे. दिप्याला बघू ते, मी त्याची मदत. अहो ते बाहेर गेलेत म्हणे. सकाळ सकाळी मी अमोलला सरप्राईज देणार आहे. बघ मामा, याला म्हणतात मामा. हॉस्पिटल मधून आल्या आल्या सरप्राईज. ये इज द वे. माझा दिप्याला सगळ्यात बेस्ट. काय चाललंय तुझं? काय मस्ती लावलीस तू अशी? मामी एकदम ठीक आहे. अमोल, असं धिंगाणा करून अजून काही झालं तर काय करायचं मग आपण? रुपाली ताई, तुम्ही समजवा की त्याला. अगं आपण ऐकतच नाहीये तो. अमोल बाळा, डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? अजून आपल्याला बरेच दिवस छान आराम करायचा आहे की नाही? हा, सॉरी मा. अमोल बाळा, हे बघ, एकदा बरं वाटायला लागलं ना, जखम पूर्ण भरली ना की आपण खूप मस्ती करायची. आणि तोपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं लागेल ना. आप्या, अर्जुन, अरे तुम्ही नका काळजी करू. लहान लेकरू आहे, जरा खेळणार बागडणार. नाहीतर काय. हा, मला वाटते त्याच्या तब्येतीला आता काय त्रास होणार नाही. बाबा, बापू, काही गोष्टी सांगून होणार आहेत का आपल्याला? आता मला रिस्कच नकोय कुठल्याच गोष्टींची. हे बघ अमोल, तू काळजी घ्यायची आहे स्वतःची. मला उगाच हुरूर लागून राहते मग. मा, बाबा, मी घेईन आता स्वतःची काळजी.